पर वादवसु अंब पर रावण सगदंब पर रघुकुल राज है. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं भारतातल्याच नव्हे तर जगातल्या बहुतांश राजांपेक्षाचं वेगळंपण अधोरेखित होतं. नमस्कार, मी दर्शन. मागच्या काही महिन्यांपूर्वी मी राजस्थानात गेलो होतो. उदयपूरचा सिटी पॅलेस, जोधपूरचा मेहरानगड, जयपूरचा हवा महल, अमर महल, काय एक एक राजवाडे आहे. भव्य दरबार हॉल, संगमरवरी स्तंभ, झुमरांनी उजळलेली छतं. आजही त्या भिंतींकडे पाहिलं की जाणवतं त्या काळातील राजांची जीवनशैली किती दिमाखदार आणि ऐश्वर्य संपन्न असे. मखमली गाद्या, सोन्या चांदीची भांडी, शेकडो नोकरचाकर. राजेपण म्हणजे जणू ऐश्वर्याचं दुसरं नाव. पण मग हळूच एक मनात विचार आला, राजेपण म्हणजे फक्त वैभव असतं का? सत्तेवर अनेक जण मोठे झाले, सिंहासन त्यांना तयार मिळालं, साम्राज्य वारशाने मिळालं, पण स्वबळावर, जनतेच्या भल्यासाठी, धर्माच्या पुरस्कारासाठी, गोरगरीब, दीनदुबळ्या माता भगिनींच्या रक्षणासाठी होणाऱ्या अन्यायाला, आतंकाला तोंड देणारं आयुष्य. आणि मग माझा राजा, त्याचं वेगळंपण मनात अजूनच घर करून जातं. शिवाजी महाराजांनी स्वबळावर उभारलेल्या, स्वकर्तृत्वाने विस्तारलेल्या आणि जनकल्याणासाठी लावलेल्या स्वराज्याच्या महामेरूची आठवण येऊन अभिमानानं दाटून येतो. आणि हे सर्व मनात चालू असताना काही ओळी मला सुचल्या, त्या तुमच्यासमोर सादर करतो. शब्दांकडे लक्ष द्या. कुणी संगमरवरी स्वप्न रचिले, आम्ही कातळ शिरात रमलो. कुणी वैभवात हरून गेले, आम्ही जनतेच्या श्वासात सामावलं. अवघ्या 50 वर्षाचं आयुष्य लाभलं महाराजांना. असं म्हणतात, इसवी सन 1650 ते 1680 या 30 वर्षाच्या कार्यकाळात महाराजांनी 75 ते 80 युद्ध मोहिमा केल्या. ते दरबारात कमी आणि रणांगणातच जास्त दिसले. कुणी मखमली गादींवर निजले, आम्ही रणधुरंदरात झोपलो. कुणी सोन्याच्या ताटात जेवले, आम्ही मावळ्यांच्या घामात नाहलो. उत्तरेकडून एखाद्या भयान वादळासारखं भोंगावणारं मुघलांचं साम्राज्य दक्षिणेकडे आगेकूच करत होतं. पण महाराजांनी साम्राज्य नव्हे, स्वराज्य ही संकल्पना दिली. स्वराज्य म्हणजे राजा नव्हे, स्वराज्य म्हणजे जनतेचं राज्य. इसवी सन 1674 मध्ये रायगडावर राज्याभिषेक झाला. तो फक्त सत्तेचा स्वीकार नव्हता, तो स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. कुणी साम्राज्य विस्तार मोजला, आम्ही स्वराज्याची बीजे रोवली. इतिहास साक्ष देतो की महाराजांनी स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी रांजेच्या पाटलाचा केलेला चौरंग इतिहासात परिचित आहे. शत्रूच्याही स्त्रियांचा सन्मान करणारा माझा राजा. आणि म्हणून कुणी तलवारी उगारल्या भीतीसाठी, आम्ही दांडपट्टा फिरवला सन्मानासाठी. कुणी दरबारात दिमाग दाखवला, आम्ही न्यायासनावर धर्म जपला. कुणी सत्ता ठेवली दहशतीवर, आम्ही विश्वासावर स्वराज्य उभारलं. इतिहासात एक विलक्षण पैलू असा आहे, अगदी मावळ्यांपासून मित्र, सहकारी, तत्कालीन राजापासून ते शत्रूंपर्यंत ज्यांच्याशी महाराजांनी आयुष्यभर संघर्ष केला, त्यांनीही महाराजांचं कौतुक केलं आहे. जेम्स डफ नावाचा एक ब्रिटिश अधिकारी आणि इतिहासकार महाराजांना बॉर्न लीडर ऑफ मेन म्हणतो. फ्रांकोइस बर्मियर नावाचा फ्रेंच प्रवासी जो मुघलांच्या दरबारात राहिला होता, तो महाराजांना डेअरी अँड एंटरप्राइझिंग लीडर म्हणतो. निकोलाई मनुकी नावाचा इटालियन प्रवासी त्यांच्या सावध आणि प्रभावी युद्धनीतीचं विशेष कौतुक करतो. इतकंच काय, खुद्द औरंगजेब त्याच्या पत्रव्यवहारात महाराजांना विवेकशील शत्रू आणि एकनिष्ठ नेता म्हणतो. आणि म्हणूनच तो केवळ राजा नव्हता, तो होता स्वप्नांचा ध्यास. तो केवळ पराक्रम नव्हता, तो होता जनतेचा ध्यास. जन्मतो इतिहासात एखादा जो काळालाही दिशा देतो. जन्म त्याचा दिनांकात मावला, पण विचार काळात मावत नाही. कातळासारखा अढळ उभा, मनातला दीप मात्र विझवत नाही, मनातला दीप मात्र विझवत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय भवानी, जय शिवराय.